कंपाऊंडमधून आतमध्ये उडी मारून आला। आतमध्ये गोठ्यामध्ये जनावरांच्या भोवती आसपास बरंच प्रयत्न केला त्यांनी, पण त्याला काय चावा घेता आला नाही त्यांना। आम्ही आजूबाजूने होतो, आरडून ओरडून तो थांबला आणि गोठ्यात बसला 1 तासभर। गोठ्यात बसला, गोठ्यानंतर उडी मारून कंपाऊंडच्या बाहेर आला। पुन्हा तुमची रेस्क्यू टीम आली, त्यांनी ते सगळं ॲक्शन चालू केली। त्याच्यातून उडी मारून परत बाहेर गेला, शाळूमध्ये जाऊन बसला। शाळूमध्ये तासभर बसला आणि परत उडी मारून परत अलीकडे आला। मग त्यांनी तुमची टीम लावली आणि ते इंजेक्शन मारलं आणि त्याला बेशुद्ध केला। दोन गोष्टी फक्त क्लिअर करतो। एक म्हणजे बिबट्या दिसणं म्हणजे त्याला रेस्क्यू करायची गरज नसते। पहिली गोष्ट, बिबट्या जर मानवी वस्तीत अडकला, जिथनं बाहेर पडत असताना तो कुठल्याही प्रकारचा मानवांना धोका उत्पन्न होऊ शकतो किंवा बिबट्याला धोका उत्पन्न होऊ शकतो, त्याच वेळेला त्याला रेस्क्यू करावा लागतो, जे आज करायला लागलं। केवळ बिबट्या दिसणं, या परिसरात जवळजवळ 1.5 वर्ष झाले बिबट्यांचा वावर आहे। आपल्याकडे डिफेन्स एरिया खूप आहे, मोकळी शेतं भरपूर आहेत। हे बिबटे जंगलातनं आलेले नसून हे शेतातलेच बिबटे आहेत, तिथेच वाढलेले आहेत, माणसांना बघत असतात। केवळ एकदा कधीतरी चूक होते की त्याला परत जायला उशीर होतो आणि जशी घटना आज घडली तसा तो थांबून गेला। नाहीतर सहज मिळणारं खाद्य त्यांना इथे उपलब्ध आहे, पाणी भरपूर उपलब्ध आहे माणसाच्या आजूबाजूला, आणि शेतात जागा आहे बऱ्यापैकी, ऊसाचं प्रमाण पण बऱ्यापैकी आहे सगळीकडे। त्यामुळे शेतीत एकदा आत जाऊन बसलं की डिस्टर्ब होत नाही। त्यामुळे बिबट्याचं दर्शन म्हणजे बिबट्या पकडणं असं नाही आहे। बिबट्या केवळ दिसला तर तो काही धोक्याचा भाग नसतो, पण बिबट्याचं वर्तन कसं आहे, तो नॉर्मली वागतोय का नाही वागत आहे। रात्री बिबट्या दिसणं हे कॉमन आहे, पण दिवसा बिबट्या दिसणं, दिवसा बाहेर येणं हे अबनॉर्मल आहे। त्यामुळे पॅनिक व्हायचं काही कारण नाही आहे, घाबरायचं काहीच कारण नाही आहे। बिबट्या वावरतोय। आज महाराष्ट्रात असं एकही जिल्हा नाही जिथं बिबट्या नाही आहे। मुंबईसारख्या शहरात पण बिबट्या आहे, पुण्यात आपण आहोतच तिथं बिबट्या आहे, नाशिकमध्ये बिबट्या आहे। त्यामुळे सगळीकडे बिबट्याचा वावर आहे। जर बिबट्या तेवढाच खतरनाक असता तर आत्तापर्यंत किती घटना घडायला पाहिजे होत्या, पण तो बिचारा माणसाला अवॉइड करायचा, माणसाला टाळायचा प्रयत्न करत असतो। कधीतरी चुकून गाठभेट होते, बाईकवरनं चालवताना ॲक्सिडेंट होतो, तशातला भाग आहे, कधीतरी हे ॲक्सिडेंटली होतं। आपण काळजी घ्यायची फक्त रात्रीच्या वेळेला वावरताना वगैरे। स्वतःच्या उंची एवढे प्राणी किंवा त्याच्यापेक्षा थोडासा लहान दिसणारा प्राणी हे त्याचं भक्ष्य असतं। मग यात सगळेच प्राणी येतात, गुरं येतात, छोटी वासरं येतात, पण सगळ्यात मुबलक अन्न त्याला उपलब्ध असणारे म्हणजे कुत्रे। म्हणजे आपल्याकडे पण आजूबाजूला पण जेवढा काही कचरा ओपन टाकला जातो त्याच्यावरती जी कुत्री येतात, जंगलात 10 ते 15 वेळा प्रयत्न केल्यावर एकदा कुठेतरी शिकार मिळते, पण इथं त्याला 200-200 मीटरला बुफे लागलाय खाद्याचा। त्यामुळे त्याला खूप खाद्य उपलब्ध आहे। त्यामुळे आपल्याला कुठेतरी याला कंट्रोल करायचं असेल तर कुठेतरी बदल सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे। नियोजन जर नीट केलं तर हे पुढच्या सगळ्या गोष्टी कमी होतील आणि त्यातून तो वावर कमी होऊ शकतो। आज पहाटे 5 वाजता चिखली कमानीकडून सोनवणे रस्ते रोडला जाणार रस्त्यावर स्थानिक नागरिकांना बिबट्या दिसला। त्याप्रमाणे मी तात्काळ घटनास्थळी गेलो असता सोनवणे वस्तीच्या परिसरामध्ये तो एका गोडाऊनमध्ये होता। गोडाऊनला कॉर्डन केलं आणि त्याला पकडण्यासाठी आम्ही रेस्क्यू टीम वन विभागाची बोलवलेली होती। त्यांच्या मदतीनं पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो तिथून पळाला आणि सुदर्शन नगरच्या अपोजिट बाजूला असणाऱ्या शेती, ज्या ठिकाणी ज्वारी आहे, त्या ज्वारीच्या शेतीमध्ये तो घुसला। त्यानंतर आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवलं, त्यांची रेस्क्यू टीम आली आणि प्रायव्हेट रेस्क्यू फाउंडेशनची टीम आली। त्यांच्या मदतीनं, फायर ब्रिगेडच्या मदतीनं तर टोटल एरिया कॉर्डन केला गेला। गजबजलेल्या वस्तीमध्ये बिबट्या घुसणं ही एक अत्यंत धोकादायक बाब होते। सर्व बाजूने आम्ही कॉर्डन करून शेवटी वन विभागाच्या मदतीनं बिबट्याला रेस्क्यू करण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे।